इथं उपोषण केलं. काही ठिकाणी येऊन MIDC पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब नितीन गवडी यांनी आश्वासित केलं की बाबा जी काय कंपनीचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी जागी चालू आहे ते तुमच्या स्मशानभूमीचा सुटत नाही तोपर्यंत कुठल्याही डेव्हलपमेंटचा एक खडा देखील आम्ही त्या ठिकाणी हलवणार नाही. ते काम थांबवत आहे. परंतु दुर्दैवाने गेल्या 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी ते पुन्हा काम त्या कंपनीने डेव्हलपमेंट चालू केलं आहे आणि आरोग्य साहेबांनी जो शब्द दिला तो शब्द देखील त्यांनी फिरवलेला आहे. आणि म्हणून उद्या 16 मार्चला आम्ही याचा जाहीर निषेध म्हणून वडगाव या ठिकाणी पंचायत समितीच्या समोर तहसील कार्यालयाच्या समोर त्या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ माता भगिनी तरुण सगळे एकवटून त्या ठिकाणी आमरण उपोषण करत आहोत. आमरण उपोषण करत असताना जोपर्यंत MIDCच्या माध्यमातून स्मशानभूमीचा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत ते उपोषण आमचं चालू राहील. याची दखल MIDCच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाने घ्यावी आणि त्याचे दुष्परिणाम जे होतील ते देखील त्यांनी ते स्वीकारावे अशा प्रकारचे ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती. आपण पाहायला गेलं तर या गावामध्ये मरणाचे कांताबाई आव्हाड या महिलेने त्यांच्या वडिलांचं नाव होतं ज्ञानेश्वर बादारी. त्यांनी आम्हाला 20 गुंठे क्षेत्र दिलं 661 गट नंबरमध्ये आणि त्यांची नोंदसुद्धा 661 गट नंबरमध्ये आहे मशागतीमध्ये. MIDCला एवढं सुद्धा समजलं नाही का 661मध्ये नोंद आहे मशागभूमी आहे आणि हे सगळं असताना सुद्धा तुम्ही ती जागा कंपनीला विकली. कंपनीने विकली. ह्या ठिकाणी कंपनीची काहीच चुकी नाही पण MIDCची पूर्णपणे चुकी आहे की मशागभूमी असताना तुम्ही मशागभूमी पाडली आणि 661 गट नंबर सगळा 61 गट नंबर तुम्ही कंपनीला विकला मागचा पुढचा विचार न करता. मग आम्ही मशागभूमी नसल्यामुळे आम्ही आता काय करायचं तर ज्यावेळेस मशागभूमी पाडली जोपर्यंत होती तोवर आम्ही काही ॲक्शन घेतली नाही. ज्या दिवशी आम्ही मशागभूमी पाडली तेव्हापासून आम्ही उपोषणाला बसलो आहे. आज जवळजवळ 6 दिवस आम्ही उपोषण केलं. गवळी साहेब आले आमच्या सगळ्या म्हणणे सगळं त्यांनी मान्य केलं की आम्ही मशागभूमी बांधून देऊ. जोपर्यंत मशागभूमी बांधत नाही तोपर्यंत आम्ही कंपनी चालू करणार नाही. आम्हाला आश्वासन दिलं आणि त्या ठिकाणी चांगलं वाट पाहिली. आज ते 2-3 दिवस झाले कंपनी काम चालू केलं त्यांनी. आम्ही परत आता उपोषणाला बसतो आहे. जोपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी मशागभूमी ते बांधून देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण आता सोडणार नाही. सर काय करण्यात आलेली कसं पाहता याकडे? प्रशासनाची दुटप्पी भूमिका या ठिकाणी असते. खऱ्या अर्थाने MIDCने सहकार्य करून बँकांची जागा ठेवायला पाहिजे नव्हती. जिथं अस्मितेचा प्रश्न असतो ज्या गावाने आपल्या MIDCसाठी योगदान दिले त्या गावातील अंत्यविधीसाठी जागा नसावी ही दुर्दैवी बाब आहे. आणि जिथं एक अस्मिता असते माणूस जो काही त्या भूमीत घडत असतो आणि त्या भूमीत घडत असताना त्याचा अंत्यविधी त्या ठिकाणी व्हावा ही प्रत्येकाची इच्छा असते. आणि जर ही इच्छाच पूर्ण होत नसेल तर या जगण्याला काय अर्थ आहे. आणि मी या ग्रामस्थांच्या पाठीशी आम्ही सर्वजण भक्कमपणे उभे आहोत. आणि या ग्रामस्थांनी खरं तर जो लढा घेतला ही यायची वेळ नव्हती. 6 दिवस पंडित हातवंडेंनी उपोषण केलं. गवळी साहेबांनी आश्वासन केलं परंतु प्रशासन पोलीस प्रशासनाला हाताशी धरून ग्रामस्थांना त्रास देखील देते. हे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. अशा पद्धतीने संपूर्ण बदलवाडी आणि मिंडेवाडीची स्मशानभूमीच उद्ध्वस्त केली तर बाकी ज्या MIDCच्या वतीनं ज्या काही पायाभूत सुविधा दिल्या पाहिजे त्या मिळाल्यात का गावांना? MIDCचं स्वागत हे ग्रामस्थांनी 1997-98 झाली त्याचं स्वागत केलं. त्याचं कारण असं की बाबा MIDC आले तर आमच्या मुलाबाळांना नोकऱ्या मिळतील उद्योगधंदे मिळतील आणि ह्या भागाचे डेव्हलपमेंट वाढेल विकास होईल. परंतु दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. कारण MIDC येत असताना वैयक्तिक स्वार्थ आणि अनेक परराज्यातले तरुण कामगार किंवा मॅनेजमेंट परराज्यातून येतील परंतु स्थानिकांना इथल्या कुठल्या प्रकारचा 1% सुद्धा वाव नाही. आजही माझं चॅलेंज आहे की जी काही MIDC नावलगुंडे परिसरात हजारो एकरमध्ये झाली त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक ग्रामस्थांची 2% तरी मुलं त्या ठिकाणी कामगार मग मॅनेजमेंटमध्ये असेल कामगारांच्या स्थानिक स्टाफमध्ये असेल ही MIDC दाखवावी. दुर्दैवाने ते होताना आपल्याला दिसत नाही आणि म्हणून MIDCचं ज्या आनंदाने आम्ही स्वागत केलं पण दुर्दैवाने MIDC कुठल्या प्रकारचा विकास आमचा वैयक्तिक ग्रामस्थांचा गावचा झालेला नाही आणि त्याचीच पार्श्वभूमी म्हणून खऱ्या अर्थाने मुलं तर घेतली नाही परंतु जी काय
आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ज्या काही नागरी सुविधा आहेत प्रशासनाच्या, त्या सुविधा देण्यासाठी सुद्धा MIDC प्रशासन अपयशी ठरले आणि त्याचाच एक भाग म्हणून हे आंदोलन ही होणारं स्मशानभूमीचा जो विषय आहे त्याचा एक भाग आहे. आणि दुर्दैवाने MIDC स्वागत करण्यापेक्षा आता आम्हाला दुर्दैवाने MIDCचा निषेध करावा लागतो. बापू आता उद्याची आमच्या वतीने प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व आपल्या तालुक्यातले पत्रकार बंधू भगिनी आमच्या ग्रामस्थावर जो अन्याय होतो आहे तो अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना प्रसिद्धी देण्यासाठी आपण सर्व उपस्थित होतो. ग्रामस्थांच्या वतीने आपलं मनापासून स्वागत करतो. खरं तर हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे, परंतु जुन्या कालखंडामध्ये फार मोठी लोकसंख्या नसताना प्रत्येकजण नागरिक सुखदुःखामध्ये सहभागी होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये अंत्यविधीचा कार्यक्रम लोक करायचे. परंतु गेल्या 25-30 वर्षापासून शासनाच्या माध्यमातून गावाच्या सुविधेमध्ये स्मशानभूमी असेल, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला विषय असेल, शाळा खोल्या असतील, ज्या काही नागरी सुविधा आहे त्याला खऱ्या अर्थाने 40 वर्षापासून 50 वर्षापासून सुरुवात झाली. आणि त्याच माध्यमातून बदलवाडी गट नंबर गावचा गट नंबर 661 आणि 662 या ठिकाणी आदरणीय आमचे माजी चेअरमन आहेत किंवा ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसले आहे की ज्यांचं वय आत्ता 60, 65, 70 वर्षापर्यंत आहे. म्हणजे ते लहान असल्यापासून त्यांचे आजोबा पंजोबा त्या ठिकाणी आणि ते संस्कार त्याच गटामध्ये म्हणजे 40-50 वर्षाची परंपरा असलेली स्मशानभूमी त्या ठिकाणी अस्तित्वात असताना खऱ्या अर्थाने त्या स्मशानभूमीला जसं जसं या ठिकाणी डेव्हलपमेंट होत चाललेलं आहे आणि हे डेव्हलपमेंट होत असताना नागरी सुविधा त्या गावाला वाडी वस्तीला दिल्या तर नाही, परंतु ज्या काय पूर्वी होत्या त्यामध्ये ही स्मशानभूमी. आणि मग अशा स्मशानभूमी खरं तर शासकीय प्रोसिजरप्रमाणे ग्रामपंचायतनी त्या ठिकाणी जर ते स्मशानभूमी पाडायची असेल तर त्या स्मशानभूमीचा ठराव ग्रामपंचायतीमध्ये करावा लागतो. तो ठराव बांधकाम विभाग पंचायत समितीला द्यावा लागतो. त्या बांधकाम समितीचा तो ठराव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला द्यावा लागतो. त्यानंतर त्यांचं पत्र येतं, त्याचं स्ट्रक्चर ॲडिट होतं. ती स्मशानभूमी असेल किंवा शासनाच्या विविध स्तरावरती असणाऱ्या इमारती असतील त्या पाडण्याचं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणी होती. त्याचं स्ट्रक्चर ॲडिट होतं आणि ती पाडण्यासाठी योग्य आहे का त्याच्यानंतरच ती ठरावाच्या माध्यमातून पाडली जाते. परंतु इथं दुर्दैवाने असं कुठलाही विषय ग्रामस्थांना विश्वासात घेऊन झाला नाही, किंवा ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन झाला नाही. कुठल्या प्रकारचा ग्रामपंचायतचा ठराव जिल्हा परिषदेला गेला नाही किंवा जिल्हा परिषदेचं पत्र देखील ग्रामस्थांना ग्रामपंचायत आलं नाही. विनाकारण बेकायदेशीर दादागिरी करून पोलीस बळाचा वापर करून त्या ठिकाणी ती असणारी नवीन स्मशानभूमी ग्रामस्थांनी जी चालू केली होती ती पाडलेली आहे. आणि म्हणून पूर्वीपासून 30-40 वर्षापासून जो काही गट नंबर 161 आणि 162 मध्ये स्मशानभूमी आहे ग्रामस्थांचं आजही कालही तेच मागणं होतं, आजही तेच मागणं आहे आणि उद्या पण ठाम तेच मागणं आहे की त्याच ठिकाणी आम्हाला स्मशानभूमी हवी. कारण हा जो MIDCचा रस्ता आहे त्या लगत सर्व नागरिकांना एक जवळच्या दृष्टीने किंवा अंत्यविधी संस्कार करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी अतिशय ती सुलभ आणि रस्त्यालगत असल्यामुळे आणि पूर्वीपासून असल्यामुळे त्या ठिकाणी ती स्मशानभूमी आहे. त्यावरती आमचे ग्रामस्थ 1000% ठाम आहे. अन्यथा ती दुसरीकडे त्यांनी 10 एकर जर दिली तरी ग्रामस्थ ती जागा स्वीकारणार नाही. कारण आमचे आजोबा पंजोबा शेवटची विश्रांती आपण जे म्हणतोय ती त्या ठिकाणी झाली आहे. आणि म्हणून परवाच्या दुर्दैवाने 15 दिवसापूर्वी माझ्याकडे तानाजी भाऊ देवले यांचा स्वर्गवास झाला. आणि स्मशानभूमी नसल्यामुळे संपूर्ण तालुका नातेवाईक त्या ठिकाणी त्यांचा अंत्यसंस्कारण्यासाठी कुठं करायचा ही खरं तर ग्रामस्थांना चिंता होती. त्याही वेळेस प्रशासन असेल, पोलीस स्टेशन असेल या सगळ्यांना विनंती केली, पण दुर्दैवाने तो रस्त्याच्या लगत स्मशानभूमी नसताना त्या ठिकाणी आम्हाला करावा लागला. आणि इथून पुढं दुर्दैवाने कोणाचा मृत्यू होऊ नये तो जर झाला तर निश्चित प्रकारे हक्काची स्मशानभूमी त्या ठिकाणी या बदवाडी गाव असेल, मेंढेवाडी असेल त्या ठिकाणी झाली पाहिजे. दुर्दैवाने आपल्यासमोर विषय विषद करत असताना आमचा आदिवासी समाज म्हणजे विशेषतः ठाकर समाज या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्या समाजाला त्यांचा अंत्यविधी हा दफन म्हणजे पुरून गाडून हा असतो. म्हणजे दफन करण्यासाठी सुद्धा शासनाने 1 इंच सुद्धा जागा त्यांना दिलेली नाही. आणि ह्या फार गंभीर समस्या गेल्या 2 महिन्यापूर्वी
आमच्या आदिवासी बांधवाचा एक माता त्या ठिकाणी गेली, अक्षरशः घराच्या वंचनेला त्या ठिकाणी तिचं प्रेत पुरावं लागलं. अशी दुर्दैवी, खरं तर दुर्दैव आमचं आहे की त्या ठिकाणी शासन त्याची दखल घेत नाही. म्हणून आपल्या माध्यमातून विनंती आहे की गेल्या 18 फेब्रुवारीला संपूर्ण गाव, पंडितराव, दातोंडे असतील, सर्व तरुण असतील, यांच्या माध्यमातून माझ्यामध्ये 3 ते 4 दिवसाचं उपोषण त्या ठिकाणी केलं. 6 दिवसाचं उपोषण केलं. 6 दिवसामध्ये पुणे जिल्हा प्रादेशिक MIDCचे अधिकारी ॲरो साहेब, माझ्यामध्ये नितीन गवळी, बरोबर ना, नितीन गवळी, मी सुद्धा त्या ठिकाणी उपोषणाला भेट द्यायला आलो होतो. त्या ठिकाणी त्यांनी आश्वासित केलं की बाबा कुठल्या परिस्थितीमध्ये जी काय याची कंपनी आहे सुपर ॲटो, त्या कंपनीला MIDCने जागा हँडओव्हर केली आहे. त्याच कंपनीच्या जागेमध्ये हे 665 गट नंबर येतात. ग्रामस्थांची मागणी आहे की त्या ठिकाणी आम्हाला जागा मिळावी, म्हणून त्या ठिकाणी डेव्हलपचं काम 1 महिन्यापूर्वी बंद केलं होतं. बंद करत असताना गवळी साहेबांनी मध्यस्थी करून, संबंधित अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून, पोलीस डिपार्टमेंटने मध्यस्थी करून, जोपर्यंत तुमचा MIDCच्या माध्यमातून स्मशानभूमीचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्या प्रकारचं 1 इंचाचं सुद्धा ह्या कंपनीचं डेव्हलपमेंटचं काम करणार नाही. पण दुर्दैवाने गेल्या 8-10 दिवस त्यांनी सहकार्य केलं, परंतु 8-10 दिवसामध्ये पुन्हा त्यांनी काम चालू केले. पोलीस बळाचा वापर करू, ग्रामस्थांना धमक्या दिल्या की तुमच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करू, अशा प्रकारचा पोलिसांचा बळाचा वापर करून ग्रामस्थांना धमकवण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी झाले. मी प्रशासन, MIDC असेल, पोलीस प्रशासन असेल, यांचा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि जर भविष्यामध्ये अशा प्रकारचं तुम्ही करणार असाल तर MIDCच्या ज्या ठिकाणी ऑफिस आहे त्या ठिकाणी आम्ही अंत्यसंस्कार जे काय होतील दुर्दैवाने त्या ठिकाणी केले. आणि पोलीस स्टेशन जे आमचं नाव काँग्रेस आहे त्या ठिकाणी सुद्धा आवारात इथून पुढचे अंत्यसंस्कार होतील. कारण प्रशासन जर या ठिकाणी ग्रामस्थांना, नागरिकांना सहकार्य करत नसेल तर नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन त्याच प्रकारचं, त्याच ताकदीने त्या ठिकाणी ते अंत्यसंस्कार केले जातील. त्याची दखल प्रशासनाने घ्यावी. आणि माझी विनंती आहे की विनाकारण आमच्या ग्रामस्थांचा, नागरिकांचा आपण अंत पाहू नये. हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. शेवटची जो काय आपल्या जीवनामध्ये मृत्यू हा शेवटची विश्रांती असेल. आणि म्हणून त्या ठिकाणी हिंदू शास्त्राप्रमाणे हे अंत्यसंस्काराचे जे विषय असतात त्यासाठी स्मशानभूमीची अत्यंत गरज आहे. म्हणून माझी विनंती, पुन्हा विनंती, हात जोडून विनंती की आमच्या ह्या सहनशीलतेचा, ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा प्रशासनाने दुर्बल समजून त्याचा फायदा घेऊ नये आणि तात्काळ या ठिकाणी लक्ष घालून त्या ठिकाणी या तिन्ही गावच्या स्मशानभूमीसाठी, आदिवासी बांधवासाठी, दफनभूमीसाठी तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा उद्या सकाळी 15 मार्चपासून आम्ही तहसील कार्यालयाच्या समोर, 16 मार्चपासून तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही पंचायत समितीच्या गेटचे तिथे आमरण उपोषण करू. आणि त्या ठिकाणी पंडितरावांनी सांगितल्याप्रमाणे अनेक ग्रामस्थ, माता भगिनी आमरण उपोषण करतील. जोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही, जोपर्यंत प्रशासन त्या ठिकाणी ती जागा आम्हाला खुली करून देत नाही आणि त्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी स्मशानभूमीचं बांधकाम सुरू करत नाही, तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही. याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी, आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी उद्या आमच्या सहनशीलतेचा अंत झाला तर आंदोलन आम्ही तेवढंही करू शकतो, रस्त्यावर उतरू शकतो, रस्ता अडवू शकतो किंवा तहसील कचेरीसुद्धा बंद करू शकतो. अशा प्रकारचं तीव्र आंदोलन ग्रामस्थांच्या वतीने केलं जाईल आणि त्या सर्वस्वी त्या आंदोलनाची जबाबदारी ही प्रशासन, MIDC असेल किंवा तहसील कार्यालय असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल आणि राज्य शासन असेल यांची राहील. पूर्ण आशिया खंडामध्ये जी मोठी डेव्हलपमेंट होती ती आमच्या नवलपुणे, बदलवाडी, तांदळी या सर्व परिसरामध्ये होती. आज जर पाहायला गेलं तर तुम्ही या आशिया खंडामध्ये जे नामांकित काही जे व्यवसाय चालतात ते आमच्या ह्या नवलपुणे गावामध्ये, आमच्या वाड्या वस्त्यांमध्ये सगळीकडे आपण पाहायला तुम्हाला भेटेल. आज संपूर्ण महाराष्ट्रातला जो आज ग्रामीण भाग असेल तो संपूर्ण महाराष्ट्रातला ग्रामीण भागातील तरुण युवक इथं येऊन रोजगार निर्मिती करतात. त्या गोष्टीचा आम्हाला म्हणजे आनंद आहे आणि त्याचं स्वागत देखील करत आहोत. परंतु आज नवलपुणे असेल, बदलवाडी असेल या परिसरामध्ये जवळपास 2000 अधिक एकर जमीन ही शेतजमीन MIDCने आमच्या शेतकऱ्यांकडनं घेतलेली आहे. ज्यावेळेस MIDCने ह्या प्रक्रिया राबवते, ज्यावेळेस MIDC संपादन करते, तर संपादन करत असताना आता ग्रामस्थांनी देखील सांगितलं की एखाद्याची हरकत असेल तर MIDC पेमेंट काढत नाही. इतर हरकत जर कुठला काय बोजा असेल तर MIDC त्या शेतकऱ्याला पूर्ण 5-5, 10-10 वर्षे पायपीट करावी लागते
तरी देखील पेमेंट देत नाही. आज जर MIDCच्या त्या आमच्या हद्दीमध्ये तिथं नवला बदलवाडीच्या हद्दीमध्ये स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीच्या इतर हक्कामध्ये देखील आपण पाहत आहे की तिथं स्मशानभूमीचा उल्लेख आहे आणि गेले 40 वर्षाहून अधिक तिथले सर्व ग्रामस्थांचा अंत्यविधी होतोय. आज जर समजा या MIDCने त्या जर गोष्टीचं जर पूर्णपणे आम्हाला जे काय आहे स्मशानभूमीसाठी जर जागा भेट नाही, तर आज आपण पाहता की तानाजी भाऊ जिंबळे सारखे कार्यकर्ते आज तिथं त्यांचा अंत्यसंस्कार पूर्ण रस्त्याच्या कडेला करावा लागला. आणि आम्ही देखील या तरुणांच्या माध्यमातून आणि देखील गावाच्या माध्यमातून देखील आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो या अधिकाऱ्यांना की उद्या जर अशी काही दुर्दैवी घटना घडली तर ती तहसील कचेरीमध्ये तिचा हिंदू संस्कृती रीतिरिवाजाप्रमाणे आम्हाला संस्कार करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी या MIDCने करू नये अशी आमची देखील तरुणांची मागणी की आपण लवकरात लवकर आज आंदोलन होताना देखील 15 दिवसाचा टाईम पिरियड दिला होता की आम्हाला तुम्ही आश्वासन देतो. आम्हाला मागच्या वेळेस देखील आमच्या जमिनी ज्यावेळेस संपादन करून घेतल्या त्यावेळेस देखील अशी आश्वासन दिली होती की तुम्हाला क्रीडांगणासाठी जागा देऊ, शैक्षणिकसाठी जागा देऊ, अंत्यविधीसाठी जागा देऊ. आज गावठाणासाठी आज आपण पाहता की गावठाण संपूर्ण ही रोजंदारी जी आहे आज MIDC एखादा प्लॅन करत असताना पूर्णपणे प्लॅन करत असते की बाबा आपण ज्यावेळेस अनेक प्रॉपर्टी करतो त्यावेळेस संपूर्ण एम्युनिटीज सोडाव्या लागतात, ओपन स्पेस सोडावा लागतो. आज MIDCकडे कुठलंच प्लॅनिंग नाही आहे. आज गावठाण असेल किंवा निरदारी वाढते आणि MIDCची जी औद्योगिक क्षेत्र वाढत आहे आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये जे काही कामगार काम करत आहे त्या कामगारांना राहण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे. आज आमच्या गावामध्ये देखील सर्वांनी त्यांना राहण्यासाठी जागा दिली आहे, परंतु आज परिस्थिती अशी आहे की अंत्यसंस्कार करायचा कुठं एवढी दुर्दैवी परिस्थिती आज MIDCच्या माध्यमातून आम्हाला पाहायला भेटली. बापू, आपल्या भागामध्ये MIDC आली, विकास झाला, खरंच ची ताकद अगदी आता बोलू नये, पण वरिष्ठात वरिष्ठ आधी मुख्यमंत्री असतील, प्रधानमंत्री असतील किंवा राष्ट्रपती असतील यांना देखील नाही. त्याची प्रोसेस अशी आहे की त्याचा ठराव जर ते स्ट्रक्चर ॲडिट झाल्याशिवाय, मागणी झाल्याशिवाय, ग्रामपंचायतीचा ठराव झाल्याशिवाय पाडू शकत नाही. याच्यावरती ज्यांनी पाडली त्याच्यावर कायदेशीर गुन्हे सुद्धा दाखल होऊ शकतात. इतकं गंभीर काम, इतकं गंभीर गुन्हा त्या डेव्हलपमेंट करणाऱ्या कंपनीने केला आहे. त्याला दुर्दैवाने MIDC अधिकाऱ्यांचं सहकार्य. म्हणून माझी विनंती आहे की हे कुठंच करता येत नाही. एकतर तुम्हाला पाडायचं असेल तर 100% त्या परिस्थितीत जावं लागतं, त्याची परवानगी घ्यावी लागते, त्याचे ठराव करावे लागतात, त्याचं परमिशन घ्यावं लागतं. कुठलंही त्या ठिकाणी झालेलं नाही. स्मशान पाडण्यापूर्वी निवेदन दिलं का नंतर नाही, पाडल्याच्या नंतर दिले. जोपर्यंत हे बघा एखादी गोष्टी घडत नाही त्याच्या अगोदर ग्रामस्थालाही स्वप्न पडलं होतं की हे पाडतील म्हणून, परंतु पाडल्याच्या नंतर का पाडली हे विचारल्यानंतर त्यांची आल्याची भाषा असेल किंवा पोलीस बंदोबस्तात जर येऊन ते अख्ख्या गावाला भेटी जाणार असेल तर शेवटी गाव करून ते राव करू शकत नाही. कंपनीची मालकी झाली का? हो, कंपनीची मालकी आहे, 7-12 कंपनीचा आहे. पण जुन्या 7-12वरती त्या ठिकाणी 20 गुंठ्याचं बक्षीसपत्र असेल किंवा ते दानपत्र असेल हे देखील आहे, त्याची नोंद केली. कुठल्या काळात झालंय बक्षीसपत्र किंवा दानपत्र? 1985 मधल्या काळात तुमची आता पारंपरिक आणि वहिवटीची स्मशानभूमी असं सांगता, मग ग्रामपंचायतीच्या नकाशावरती जी नोंद आहे नोंद जवळपास 30-35 आहे.